प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामुळे सर्वात जास्त आंबा उत्पादकाला या ठाण्यामधनं निश्चितपणे रक्कम पण चांगली मिळते आणि त्याच्यामुळे ज्याही मिळाला ते या ठिकाणी येणार. सर, अवकाळी पाऊस आणि बदलतं हवामान यामुळे जे नुकसान झालं आहे, शासन काय मदत करणार आहे का शेतकरी? यावेळेला आपल्या माहितीकरता आम्ही प्रस्ताव देखील विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आणला होता. त्याच्यामध्ये 2 प्रस्ताव आले. त्याच्यामुळे त्याचा काही आपण आम्हाला स्वतःचा दर्जा दिलेला आहे. आपण ब्रँड तयार केला आहे. काय केलंय गुजरातमध्ये आपण आम्हाला आपला आहे तो ब्रँडिंग गुजरात करते. आता ज्याला त्याला त्याचं स्वातंत्र्य आहे ना. आपण देखील आपला ब्रँडिंग करतो. आता देवगड हापूस म्हणून आपण आपल्या तिथल्या शेतकऱ्यांनी ब्रँडिंग केलं होतं. त्यांचं जिओ टॅगिंग असेल ना. जिओ टॅगिंग केलंय त्यांनी. आपल्या देवगड आंब्याला जिओ टॅगिंग आहे. त्याच्यामुळे असं काही आपल्याला राज्यामध्ये काही आपल्याला आंब्यामध्ये भांडणाचा विषय नाही आहे. हा झाले त्याच्यात जाती धर्म नको. आता येतंय. सर्वांचं स्वागत करतो. आणि पहिल्यांदीच आम्हाला थोडा उशीर झाला. एका महत्त्वाच्या पाहणी दौऱ्यामध्ये मी आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत ते बाहेर येत होत्या. त्याच्यामुळे वेळ गेला. आज या पत्रकार परिषदेला माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे, आपल्या कोकण विकास डावकर साहेबांकडे जातो साहेब. नंतर राहते लॉटरी नको ना. एकदम खालती असं बघ ना सगळ्या पुढे उद्धव ठाकरे यांचं देखील आता नाव सुरू होते का अनेक देखील. आता हा विषय जो आहे तो पक्ष नेतृत्वाचा आहे. त्याच्यामुळे आमचं दिल्लीतील पक्ष नेतृत्व आणि राज्यातील पक्ष नेतृत्व हे कायमच त्यांनी योग्य तो निर्णय घेत आलेले आहे. सर्वांना न्याय देत आलेले आहे. सर्व विभागांना प्रतिनिधित्व देत आलेले आहे. आणि त्याच्यामुळे तो विषय जो आहे तो निश्चितपणे ते पार पाडतील. ठाण्यामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन दरवर्षी आम्ही संस्कार ही संस्था आहे आमची. त्याच्यानंतर कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करत असतो. हा महोत्सव म्हटला तरी पण ही एक चळवळ आहे. कोकणमधल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याकरता. आणि त्याच्यामुळे 19व्या वर्षामध्ये आता आम्ही पदार्पण करतो आहे. कारण की ठाण्यातल्या नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दरवर्षी दिला असल्यामुळे या ठिकाणी 1 मेपासून हा आंबा महोत्सव सुरू होणार आहे. आणि 10 मेपर्यंत दरवर्षी 1 मेला सुरू होतो आणि 10 मेपर्यंत चालेल. साधारणपणे 40 आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल असतील. त्याच्यामध्ये आणखीन कोकणची निरनिराळी जी उत्पादनं आहेत त्याचे देखील स्टॉल असतील. आणि बचत गटाचे देखील आमच्या महिला भगिनींसाठी आम्ही 5 स्टॉल राखीव ठेवलेले असतात. त्याचे स्टॉल देखील त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. यावर्षी नेहमीच आंबा उत्पादक शेतकरी हा गेली 10 वर्ष त्रासलेला. दरवर्षी काही ना काही कारणामुळे, हवामानातल्या बदलामुळे, मोहर गळून पडल्यामुळे, मध्येच पाऊस पडल्यामुळे, अतिथंडीमुळे आंबा उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय ज्याला म्हणता येईल की तकलीफमध्ये, त्रासामध्ये असतो. पण तो त्याची धीर आणि धैर्य सोडत नाही. आणि त्याच्यामुळे तो आवर्जून जो आंबा हातात येईल तो घेऊन या ठिकाणी विक्री करता येतो. आणि ठाणेकरांना आणि आसपासच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करीन की आमच्या या बळीराजाला, आंबा उत्पादक शेतकऱ्याला बळ द्या, त्याला प्रतिसाद द्या.
वाजवी भावामध्ये दर्जेदार कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया न केलेला अशा प्रकारचा कोकणातल्या विविध भागातला आंबा जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध असेल. तर काही वेळापूर्वीच आता